टोटल सोन्याने भरलेली बाप्पाची मूर्ती आहे बघा, मस्त वाटते. मुंबई टाईप मस्त पोज आहे बघा. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जग प्रसिद्ध हमरापूर पाहायला भेटणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपण हमरापूरमध्ये येऊन सर्व हमरापूरचे जे कारखाने आहेत ते दाखवत असतो. पण यंदा काही तुम्हाला गेले ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, आपण प्रवासातच होतो त्याच्यामुळे हमरापूरला येऊ नाही शकलो. पण हमरापूरची व्हिडिओ नक्कीच येणार. पण त्यापूर्वी आपल्याला साहिल दादाने त्याचा श्री स्वामी समर्थ आर्ट्स आहे ना, त्याची व्हिडिओ काढवण्यासाठी बोलवलं, त्याचा कारखाना दाखवण्यासाठी बोलवलं आहे. या कारखान्यामध्ये तुम्हाला सर्व साडू मातीचे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे, छोट्या लहान मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत तुम्हाला सर्व बाप्पाच्या मूर्त्या भेटून जातील. तर आणि याचा ॲड्रेस, जर तुम्ही उरणवरून येत आहे तर उजव्या साईडला श्री स्वामी समर्थ आत मिळून जाईल तुम्हाला. आणि जर हायवेमधून येतं, हायवेकडून येत आहे तर तुम्हाला डाव्या बाजूला श्री स्वामी समर्थ आर्ट्स भेटून जाईल. बाकी डीप इन्क्वायरीसाठी खालती दिलेले नंबर आहेत, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर जाऊया श्री स्वामी समर्थ आर्ट्समध्ये आणि बघूया कारखाना पूर्ण. तर मित्रांनो, आपल्या समोर साहिल आहे. साहिल, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मस्त मोठा कारखाना आहे तुझा आहे बघा, बघू शकता मित्रांनो. भरपूर मोठा, आतमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल मोठे मूर्ती. म्हणजे याच कारखान्यामध्ये तू म्हणजे कलरिंग वगैरे सर्व याच्यातच करतोस? इथं वर्क रिपेअर इथेच होतं सर्व ना. ओके, साहिल आहे आणि ज्याने आज आपल्याला इथं बोलवल्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि आता आपण पूर्ण कारखाना बघणार आहोत, त्याचा श्री स्वामी समर्थ कारखाना. तर सुरुवात करूया साहिल, कुठपासून सुरुवात करूया? चिंतामणीपासून. बाबा, चिंतामणी बाप्पाच्या दर्शनापासून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत. तर या मूर्तीबद्दल काय सांगशील? गेल्या वर्षीची जशी मूर्ती चिंतामणी आहे तशी आपण साकारलेली आहे आणि ही मूर्ती आहे 6 फुटाची आहे. 6 फुटाची, म्हणजे गेल्या वर्षी जशी आपली चिंतामणी बाप्पाची मूर्ती होती तशी साकारलेली आहे बघा, 6 फुटाची. आणि जसं आता बघ, ही बाप्पाची मूर्ती मला आवडली आणि आता म्हणजे धोतर वगैरे मध्ये चेंजेस करायचे असतील तर तू करून देऊ शकतोस ना? ठीक आहे, म्हणजे फक्त तुम्हाला चॉईस, म्हणजे कस्टमर चॉईस आपल्याकडे. फक्त तुम्ही मूर्ती सिलेक्ट करा, बाकी जमत तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील तर करू शकता. ओके. नंतर इकडे या बाजूला वरती बघा कैची आहे. कैची आहे ही, म्हणजे हमेशा ट्रेंडिंग मध्ये असणारी, हमेशा ट्रेंडिंग मध्ये असणारी. या घरगुती ठेवण्यासाठी चांगली मूर्ती आहे ना बाप्पाच्या. या सर्व किती फूट आहे? 2 फूट. 2 फुटाच्या. 2-2.5 फुटाच्या बाप्पाच्या, लालबाग. ओके, 2-2.5 फुटाच्या बाप्पाच्या मूर्ती आहेत. टिटूवाला आहे. ओके. ओके. आणि एक खालती जे बाप्पाची मूर्ती आहे ही पण माऊलींची आहे ना? माऊलींची आहे बघा. आपण 2-3 वर्ष. ओके, हे पण बरेच वर्ष ट्रेंडिंग मध्ये आहे ना? ही नवी आताची युनिक. आणि दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती कधीच म्हणजे कधीच नाही होत, कधी तुम्हाला डिस्प्लेला दिसणार म्हणजे दिसणार. ही बाप्पाची मूर्ती ही महाराजा टाईप आहे. ही 5.5 फुटाची मूर्ती आहे. 5.5 फुटाची मूर्ती आहे. ओके. आणि आपल्या 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंत 8 फुटापर्यंत आपण बाप्पाची मूर्ती बनवली. ही काहीतरी नवीनच बघायला भेटली आपल्याला. व्यंकटेश आहे. ही यंदाचा आहे? यंदाचा ट्रेन आहे. यंदाचा आहे काय हो? ओके, मस्त बनवलंय बघा, सुंदर. ही बाप्पाची मूर्ती. आणि आणखीन एक आपल्याकडे 3 फुटाची पण आहे. ही आहे 5 फुटाची मूर्ती. ही 5 फुटाची मूर्ती बाप्पाचा एक आहे.
व्यंकटेश. व्यंकटेश ओके. आणि आपल्याला 3 फुटामध्ये पण आहे ती. म्हणजे जी बाप्पाची मूर्ती तुम्ही 5-5.5 फुटामध्ये घडवता त्याची छोटीशी पण बनवता काय, म्हणजे घरगुतीसाठी? हा, घरगुतीसाठी. घरगुतीसाठी पण ओके. म्हणजे ज्यांना कोणला म्हणजे मोठी बाप्पाची मूर्ती आवडते पण घरात ठेवू नाही शकत त्यासाठी तुम्ही ती छोटी पण छोटी पण असते. घडवतो. ओके, सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. ओके. हे या 4 फुटाचे आहे, डबल सेवाला. हा, हे महाराजा कोच बोलतात. महाराजा कोच ओके. हा चिंतामणी आहे. चिंतामणी, गेल्या वर्षीचा चिंतामणी बाप्पाची मूर्ती बघते. ते पूर्ण यो आहे ना सगळं 2.5 फुटाचं. 2.5 फुटाच्या बाप्पाच्या प्रत्येक मूर्तीचं आपण वर्णन करू शकत नाही कारण का कारखाना बराच मोठा आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक बाप्पाची मूर्त म्हणजे डिटेलमध्ये सांगणं पॉसिबल होणार नाही. सो मी सिनेमॅटिकमध्ये टाकीन आणि इथं खालती फूट पण किती फुटाची आहे ते लिवीन. जर तुम्हाला आज आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून कारखान्याला भेट देऊ शकता किंवा दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मग तुम्हाला दादा डिटेल पाठवेल. आणि खरं सांगू ना, तो तुम्ही इथे आलात ना तरच बरा पडेल. आणि विजिट केल्याबद्दल तुम्हाला समोरला समोर मूर्त बघायला भेटेल, कशी आहे, चांगले कसं. फोन कॉलवर तुम्ही सांगशील मूर्त, मग पुरा जर झालं तर प्रॉब्लेम नका. आणि कसं आपण बोललो तर समजते, समजतो ना, समजतंय. प्राइस मध्ये पण डिफरन्स होतो. ओके. आणि आता जे बाप्पाच्या मूर्ती दाखवणार आहे त्या 2.5 फुटाच्या असणार आहे. ते बघा, मुंबई टाईप मस्त पोज आहे बघा. नंतर स्वामी टाईप 2.5 फुटाची बाप्पाची मूर्ती असणार आहे. ही शंकावर बसलेली बाप्पाची मूर्ती ती पण 2.5 फूट असणार आहे बघा. मस्त शंकावर बसलेले बाप्पा. हे सर्व 2.5 फूट बाप्पाच्या मूर्ती असणार आहे. म्हणजे घरगुती म्हणजे घरात ठेवण्यासाठी एकदम उत्तम साईज. 2 ते 2.5 फूट, 2-2.5 फूट मस्त घरात ठेवण्यासाठी रेखीव एकदम. ते बघा, या आता बाप्पाच्या मूर्ती आहेत ते 2.5 फूट 3 फूट सर्वजण आहेत. कैची आहे पण ही यंदाची नवीन 3 फुटामध्ये 3 फुटामध्ये मस्त केले बघा. आणि तुझ्यानुसार यंदाची सर्वात जास्त बुकिंग झालेली बाप्पाची मूर्ती कुठली? पेशवाई. पेशवाई कुठली वाली? हे बघा, ही 3 फुटाची. ही 3 फुटाची. आणि किती फुटामध्ये जास्तीत जास्त बुकिंग होते आपली? जास्त घरगुती 2.5-3. 2.5-3. आणि मंडलासाठी 4-5 असे. घरगुतीसाठी 4 फुटाच्या नाहीत. प्रोटेक्शनसाठी आपण ही अशी हे लावलेली असते शीट. मी तुम्हाला 2 फूट बाप्पाच्या मूर्ती आहेत. ओके. इथे पण बघा मोठं. हां, इथंच बराच कलरिंग वर्क चालू आहे. सर्वजण त्याचे मित्रपरिवार का भावंड? माझे भाचे आहे सगळे, घरातलीच फॅमिली आहे. तू किती वर्षापासून हा कारखाना चालवतोस किंवा किती वर्षापासून तू मूर्त्या घडवतोस किंवा कारखान्यात काम करतोस? मी कारखान्यात काम करतो. मी 16 वर्ष झाले, पण माझा पहिलाच वर्ष आहे. हा, कारखान्याचा पहिला वर्ष आहे. आणि एकदम मस्त कारखाना तुम्ही बांधलेला आहे. मस्त वाटतं. तुला शुभेच्छा माझ्याकडून. ओके. बघा, मस्त कारखाना केलाय त्यांनी. भाऊ, नाव काय तुझा? ओमकार निलेश घासे. साहिलचा तू कोण? भाचा. भाचा. मामा लागते साहिल तुझा. कामाला ही शिकतोस? काय करतो? शिकतोय. कितवीला आहेस? 12वी झाली आता. 12वी झाली? ओके, 12वी झाले. आणि भाऊ, आपल्याकडे साधू मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पण भेटतात ना? हो, मूर्त्या भेटतात शालू मातीच्या, पण आपल्याला
3-4 महिना अगोदरच कारण की बुकिंग करायला पाहिजे होती. शाडू मातीचं कसं आता सुकत नाही, पावसाच्या मुलं सुकत नाही, त्याच्यामुळे पाऊस पण भरपूर झालाय. मूर्त्या बुकिंग बंद केलेल्या आहेत. ओके. आणि बघा मित्रांनो, पाऊस भरपूर झाल्यामुळे आणि आता 2 महिन्यावरती म्हणजे 1.5 महिन्यावरती गणेश उत्सव आहे, त्याच्यामुळं बुकिंग बंद झालेलं आहे शाडू मातीच्या. सो तुम्हाला जर POP मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही येऊ शकता. आणि होलसेलसाठी काय आहे? होलसेलसाठी आपल्याला कारण की आपला पहिलाच वर्ष आहे, पहिल्या वर्षामुळे होलसेल कमी घेतलेले आहेत आपण. हां. पण पुढल्या वर्षी तुम्हाला भरपूर मूर्त्या भेटतील होलसेलच्या. पण होलसेलसाठी यायचं असेल किंवा बल्कमध्ये जर क्वांटिटी पाहिजे असेल तर ते कधी यायला लागेल मला सांग. मला मार्च महिन्यापासून स्टार्टिंग, मार्चच्या अगोदरपासून मार्चच्या अगोदरपासून सुरू करायला. ओके साहिल, चलो. म्हणजे आपले घरगुती लागणारे बाप्पाच्या मूर्ती असतात ते किती 2 ते 2.5 फुटापर्यंत असतात. तर त्या तुम्हाला शक्यतो नाव आणि फूट दाखवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आणि बाकीचे आहेत ते सिनेमॅटिकमध्ये दाखवीन. मग जर तुम्हाला त्याच्यातून कुठली आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही साहिल भावाशी किंवा श्री स्वामी समर्थ आर्ट्सला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर चला मी दाखवतो. हे बघा, सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत. हे बघा, पेशवा 2 फूट आहे. हे बघा, नंतर आपले दगडूशेठ पूर्ण सोन्याने भरलेली मूर्ती आहे बाबा. बाप्पाची पूर्ण टोटल सोन्याने भरलेली बाप्पाची मूर्ती आहे बघा. मस्त वाटते, एकदम युनिक पीस पाहायला भेटला आपल्याला, एकदम युनिक. हे बघा, 2.5 फुटाची आहे, माऊली रूपी पोज. नंतर ही एक कैची असणार आहे, ही पोज आहे बाप्पाची अशी सुंदर आणि हमेशा ट्रेंडिंगमध्ये असणारी बाप्पाची मूर्ती असणार आहे. आणि ही कुठली आहे, 2.5 फुटाची आहे, कमल चौरंग. त्या बाप्पाच्या 3 ते 4 फुटापर्यंत असणार आहेत, ते तुम्हाला दाखवतोय बघा. ही बाप्पाची मूर्ती आहे, ती विठ्ठल रूपे आहे वाटतं. हां, विठ्ठल रूपे लांबून दिसत नाही, सो मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. ही आहे 3 फुटाची बाप्पाची मूर्ती. नंतर ही लालबागच्या राजाची मूर्ती बाप्पाची सारखी आहे, ती 3 फुटाची मूर्ती आहे. आणि बघा, सिंगल लोड 3 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. कमल चौरंग मगाशी वरती आपण पाहिली होती, ती 2 फुटाची 2.5 फुटाची होती. आणि ही आहे 3.5 फुटाची. ओके. आणि नंतर ही बघा, ही 4 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. मोरावरचा बघा 4 फुटाची मूर्ती आणि युनिक आहे, हे पण बुकिंग ट्रेंडिंग मध्येच आहे यंदाचा. ओके बघा, मस्त बाप्पाची मूर्ती. किती फूट आहे ही 4 फूट आहे. 4 फूट बाप्पाची मूर्ती आहे. ज्यांचे मोठे हॉल वगैरे असतात ते इझिली ठेवू शकतात. 4 फुटाची मूर्ती, 3 ते 4 फुटाची बाप्पाची मूर्ती. मस्त बघा, साईडला मोर आहे, असं मस्त पंख त्याचे दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला त्याच्यात अपग्रेड करायचे असतील तर इकडं ओरिजिनल मोर पण तुम्ही लावू शकता आणि एकदम मस्त बाप्पाची मूर्ती वाटते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आर्ट जो आहे
बुकिंग सुरू झालेली आहे. तुम्ही पण लवकरात लवकर तुमच्या आवडते बाप्पाची मूर्ती म्हणजे बुक करण्यासाठी किंवा सिलेक्ट करण्यासाठी लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ आर्ट्सला भेट द्या. आणि विषय असा आहे का तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, पण डिलिव्हरी तुम्हाला होणार नाही. तुम्हाला ती इथं येऊनच घ्यायला लागेल, कारण का डिलिव्हरी तुमचा डिस्टन्स किती आहे, काय किती आहे त्याच्यावरती डिपेंड करते. म्हणून डिलिव्हरी होणार नाही. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. जी तुम्हाला बाप्पाची मूर्ती पसंत आहे ती तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. ठीक आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला चांगली सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ आर्ट्सला. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. गणपती बाप्पा मोरया.